नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. उसाला प्रतिटन 3,800 रुपये भाव निश्चित करूनच कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावा या मुख्य मागणीसह मागील उसाची थकबाकी कारखान्यांनी त्वरित द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौकातून राणी चन्नम्मा चौकापर्यंत मोर्चाने येऊन आंदोलन करण्यात आले. सरकार विरोधात घोषणाबाजी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा भविष्यात सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील अशी घोषणाबाजी करण्यात आली. कारागृह उत्तर विभागाचे डीआयजीपी टी.पी. शेषा यांना आलेल्या एका निनावी फोनद्वारे बेंगळूर कारागृहासह बेळगाव हिंडलगा कारागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच ते राहत असलेले वसतिगृह सुद्धा आपण बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी फोनद्वारे देण्यात आल्याने तुरुंग अधिकाऱ्यांचे धाबेधन आणले आहेत. धमकी देणारी व्यक्ती आपण हिंडलगा तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या ओळखीचे असल्याचे सांगून कारागृहात हल्ला करून दंगल माजू अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जात आहे. आज सर्वत्र जागतिक टपाल दिन हा जल्लोषात साजरा होत आहे. टिळकवाडी बेळगाव येथील टपाल कार्यालयात अनाम प्रेम संघटनेच्या वतीने टपाल दिन साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सामंत परिवाराच्या अनाम प्रेम संघटनेद्वारे टिळकवाडी येथील टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत जागतिक टपाल दिन साजरा करण्यात येतो. आज जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून येथील कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. टिळकवाडी टपाल कार्यालय प्रमुख के. संध्यानंदिनी यांनी सामंत कुटुंबियांचे यावेळी आभार मानले. याप्रसंगी अनाम प्रेम संघटनेचे पदाधिकारी, टपाल विभागाचे कर्मचारी व इतर नागरिक उपस्थित होते. कर्नाटक सरकारच्या महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत 9,44,144 अर्जधारकांना लाभ घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या यादीतील 3,082 अर्जधारक मृत पावल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. 1,59,356 अर्जधारकांची अर्ज प्रक्रिया असफल झाली आहे. 5,92,268 अर्जधारकांचे आधार लिंक अद्याप झालेले नाही. तसेच उर्वरित 1,75,683 अर्जधारकांच्या नावात आणि पत्त्यामध्ये बऱ्याच चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळालेला नाही असे महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या 70 ते 80 वर्षांपासून भूमिहीन शेतकऱ्यांकडून महसूल खात्याची व वन खात्याची जमीन कसली जात आहे. त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा. बगर हुकूम शेतकऱ्यांना हक्कपत्रे देऊन न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय कृषी कार्मिक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. वन खात्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत. दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशा विविध मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून बेळगाव टपाल विभागाच्या वतीने पोस्टल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आठवड्याभर विविध उपक्रम राबवले जाणार असून टपाल सेवा गावोगावी पोहोचवल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. बेळगाव टपाल विभागाचे अधिकारी आय.आर. मुतनाळी व पोस्ट मास्टर तिप्पेस्वामी यांच्या हस्ते पोस्टल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवार दिनांक 15 पासून सुरुवात होत आहे. यानिमित्त दुर्गामूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बेळगावमध्ये दुर्गामूर्ती पूजन करणाऱ्या मंडळांची संख्या वाढत असल्यामुळे मूर्ती घडवण्याचे काम जोमात सुरू आहे. याबरोबरच दांडिया, रास गरबासाठी पोशाख, दौडसाठी पांढरे कुर्ते खरेदीसाठी गर्दी होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येणारा भाग समस्यांच्या गर्तेत आहे. एकीकडे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॅम्प परिसरात पतदीप लावणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांना मात्र रेल्वे स्टेशन व मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पतदीप बंद आहेत हे दिसत नाही का? दररोज हजारो नागरिकांची ये-जा असणाऱ्या ठिकाणीच पतदीप बंद असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. बेळगाव शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदाशिवनगर परिसरात मागील कित्येक महिन्यांपासून मुख्य रस्त्यावरून सांडपाणी वाहत आहे. परंतु मनपाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला अथवा कर्मचाऱ्याला हे सांडपाणी दिसले नाही का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीने ये-जा करणारे नागरिक हैराण झाले असून ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी होत आहे.
क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज कार्यालयात येणाऱ्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना ही समस्या दिसत नाही का, असा प्रश्न शिक्षकांमधून विचारला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये परिवहन मंडळाची बस व्यवस्था सुरळीतपणे सोडली जात नसल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बससाठी पायपीट करावी लागत आहे, तर दिवसभर बसची वाट पाहता बस स्थानकावर बसावे लागत आहे. यासाठी परिवहन मंडळाकडून सुरळीत बस पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करत कर्नाटक भीमसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कणबर्गी येथील KHB कॉलनी येथील रहिवाशांकडून नळ जोडणीसाठी रक्कम घेण्यात आली आहे. मात्र पुन्हा L&T कंपनी 8,000 रुपये भरा असे सांगत आहे. त्यामुळे हा नाहक फटका असून तातडीने महापालिकेने संबंधित कंपनीला सूचना करून रक्कम आकारण्यास मनाई करावी अशी मागणी KHB कॉलनी येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी या परिसराचे नगरसेवक ॲडव्होकेट हनुमंत कोंगाली यांनाही निवेदन देण्यात आले आहे. नागरगाळी कटकोळ या राज्य मार्गापैकी हलशी ते नागरगाळी रस्त्यादरम्यानचा रस्ता दुरुस्ती करावा या मागणीचे निवेदन आमदार विठ्ठल हलगेकर तसेच खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना हलगा ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, सदस्य प्रवीण गावडा, सुनील पाटील आदींनी दिले आहे. नंदगड, हलशी, कापोली, मेरडा, नागरगाळी, बेकवाड परिसरातील गावातून मोबाईल नेटवर्क येत नसल्याने नागरिकांची गोची झाली आहे. त्यामुळे या भागात मोबाईल नेटवर्कच्या टावरची उभारणी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. खानापूर तालुक्यातील काही गावात 2024 साली होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रोत्सवासाठी यात्रेपूर्वी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात यावी या मागणीचे निवेदन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बेळगाव जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांची बेळगाव जिल्हा पंचायतीच्या कार्यालयात भेट देऊन निवेदन दिले. तसेच याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मडवाळ, कापोली, करंबळ येथील श्री महालक्ष्मी यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.